नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर पासून ते 21 डिसेंबर पर्यंत अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरण्याची शक्यता। हिवाळी अधिवेशनात 20 विधेयका मांडली जाणार, जनतेच्या हितासाठी निर्णय घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। हिवाळी अधिवेशनात विधान भवनात धडकणार 21 मोर्चे, विविध मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मोर्चेकऱ्यांनी घेतली परवानगी। भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, रवींद्र चव्हाण, संजय कुटे यांच्या नावांची चर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वातील राज्य सरकारचा नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, भाजपचे 19, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। 2012 मध्ये काँग्रेसनं प्रणव मुखर्जींना पंतप्रधान केलं असतं तर आजची स्थिती वेगळी असती, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचं मोठं वक्तव्य। अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून निवडणूक लढवणार, विधानसभा निवडणुकीसाठी आपच्या 38 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर। राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल, कुठे कडाक्याची थंडी तर कुठे ढगाळ वातावरण असं चित्र। वांद्रे वर्सोवा सागरी सेतूचं 5 वर्षांमध्ये फक्त 23% काम पूर्ण, प्रकल्प पूर्णत्वासाठी मे 2028 उजाडण्याची शक्यता।